मी आज सुनेत्रा वहिनींच्या वतीनं हाके सरांकडे आज हाके सरांना विनंती करण्यासाठी आलेलो आहे. मी हाके सर आणि मी किरणदादा असतील, आमचे बापूरावजी असतील, पांडुरंगजी असतील, आमचे देवकाते साहेब असतात, आता मी सगळ्यांची नाव घेत नाही. टकले भाऊ जिथं आमचे टकले पाहून असतात सगळ्यांशी मी आता ते सगळ्यांची तिथं आम्ही चर्चा केली. सूरज असेल आणि सगळ्यांना त्यांची चर्चा केल्यानंतर हाके सरांना बारामतीची निवडणूक ही बिनविरोध होणं का गरजेचं आहे, आपण माघार वहिनींना पाठिंबा देणं का गरजेचं आहे हे मी हाके सरांना सांगितलं. आणि हाके सरांना सांगितल्यानंतर हाके सर पण आता तुम्हाला तो खुलासा करतीलच. आणि हाके सरांनी निश्चित प्रकारे हाके सरांनी चांगल्या विचाराबरोबर चांगल्या गोष्टीला हाके सर मी म्हटलं नेहमीच पाठिंबा देतो. ह्या हाके सरांची भूमिका ही राहिलेली आहे. तेव्हा निश्चित प्रकारे मी आज आपल्या वतीनं मी सर्वच उमेदवारांना जे बाकीचे उमेदवार त्यांना विनंती करतो. ही निवडणूक पोटनिवडणूक आहे. आपल्याला खरंच अजितदादा पवार साहेबांना श्रद्धांजली जर व्हायची असेल तर ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, सर्वांनी प्रयत्न करावं, सर्वांनी माघार घ्यावी ही मी आपल्या माध्यमातून सर्व उमेदवारांना विनंती करतो. हाके सरांचा काय निर्णय झाला, काय सांगितलं त्यांनी? मी हाके सरांना विनंती केलेली आहे. आता हाके सरच आपल्याला त्या बाबतीमध्ये सांगतील. आणि हाके सर निश्चित प्रकारे मी ही निवडणूक बिनविरोध होणं किंवा वहिनींना पाठिंबा का देणं गरजेचं आहे. आणि मी वहिनींच्या वतीनंच आलेलो आहे. वहिनींचा पण त्यामुळं वहिनींचं त्यांचं पण बोलणं हाके सरांचं झालेलं आहे. त्यामुळं निश्चित प्रकारे आणि ही पोटनिवडणूक आहे. दादांना श्रद्धांजली खरंच आपल्याला व्हायची असेल शेवटी त्यासाठी आपण माघार घ्यावी, आपण उमेदवारी अर्ज भरू नये मी हाके सरांना विनंती केलेली आहे. या बाबतीमध्ये हाके सरच आपल्याला त्यांचा हे सांगतील. हाके सर काय तुमचा निर्णय आहे? बघा, बारामतीची पोटनिवडणूक लढण्यासंदर्भात माझी भूमिका ही सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट या बारामतीमध्ये आहे की वस्तुस्थिती असताना सुद्धा आम्ही काही प्रश्नावरती लक्ष वेधून घेण्यासाठी, कारण मी कुठल्या पक्षाचा सदस्य नाहीये किंवा राजकीय मुवमेंट माझी अजून नाहीये किंवा माझी तशी मूळ नाहीये, तरीही मी या पोटनिवडणुकीमध्ये मी जो एक ओबीसी आंदोलक आहे, मी नेहमी भटक्या विमुक्त जाती जमातींच्या संदर्भात, ओबीसीच्या संदर्भात नेहमी आवाज उठवणारा म्हणून मला एक तशी स्पेस मिळालेली आहे. आणि मग मी या निवडणुकीच्या निमित्तानं मी काही गोष्टी आक्रस्ताळीतपणे किंवा थोड्याशा विद्रोही भावनेमध्ये किंवा थोड्याशा म्हणजे आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि करत होतो. आणि असं करत असताना भरणे मामांनी आता त्यांनी सांगितली ही परिस्थिती. मला महाराष्ट्रातल्या वरिष्ठ नेतृत्वांचे फोन आलेले, त्यामध्ये सुनेत्राताईंची रिक्वेस्ट आहे, त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस साहेबांची रिक्वेस्ट आहे, एकनाथरावजी शिंदे साहेब, अगदी पुढे जाऊन उदयजी सामंत साहेब आणि त्यानंतर अगदी धनंजय मुंडे साहेब आणि भरणे मामा साहेब, या सगळ्या लोकांनी कॉल केल्यानंतर मला मी थोडा विचार केला. माझी लढाई आहे का, तर ती आहेच. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये आमचे काही प्रश्न मार्गी लागत नाहीत का, तर लागत नाहीतच. हे सगळं जरी मान्य असलं आणि ही आमची भूमिका, आमच्या चळवळीची भूमिका आम्ही इथून पुढे कंटिन्यू करणार आहोत का, तर करणार आहोतच. स्वर्गीय दादांच्या बाबतीमध्ये सुद्धा दादांकडे मी प्रचंड दादांना डोळ्यासमोर ठेवून मी काही प्रश्नावरती आक्रमकपणे भूमिका मांडत होतो. पण ती भूमिका मांडत असताना एक मासला डोळ्यासमोर ठेवून, पब्लिक किंवा क्लासला डोळ्यासमोर ठेवून ही भूमिका मांडण्याचा माझा प्रयत्न होता. आणि काय होतं, संघर्ष करत असताना कार्यकर्त्याला खूप आक्रमक पद्धतीने मांडणी केली जाते आणि परत त्याला थोडंसं ट्रोल पण केलं जातं. पण त्या गोष्टीची आम्ही कधी काळजी केली नाही, पण आम्ही प्रश्न मांडण्याचा खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. आत्ता जरी वर्षभराच्या कालावधीमध्ये आमच्या अनेक मागण्या आहेत, ओबीसीच्या आहेत, व्हीजीएनटीच्या आहेत, महाज्योतीच्या आहेत. 18 महामंडळं याच गव्हर्नमेंटने निवडणुकीला सामोरं जाण्या अगोदर 18 महामंडळं घोषित केली होती. पण त्या महामंडळांना अजूनही अध्यक्ष भेटलेला नाही, अजूनही कार्यालय भेटलेलं नाही. कालचं बजेटरी सेशन झालं. या बजेटरी सेशनमध्ये अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला 0.5% 0.56% बजेटरी तरतूद झाली त्यांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांसाठी. मी मला काही गोष्टी आम्हाला जाणवल्या, या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आम्ही आक्रमकपणे भूमिका मांडत आलोय. पण या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी ह्या वरिष्ठ मंडळींनी मला कॉल तर केलेच होते. पण सुनेत्राताईंचा ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी मी ठरवलं, नाही,
एवढी सगळी लोक जर आपल्याला कॉल करत असतील तर आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. पण तुम्ही माघार घेतल्यामुळे तुमच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण हे होतं. बघा, ज्यावेळी माणूस प्रामाणिकपणे काम करतो, ज्यावेळी बघा आपलं एक म्हण आहे, कर नाही त्याला डर कशाला. आता माझा फॉर्म तयार आहे आणि आम्हाला आतापर्यंत माहित नव्हतं की आपल्याला अशा प्रेसला सामोरं जावं लागेल. त्यामुळे मी जरूर तुम्हाला सांगेन की ही भूमिका घेत असताना, विद्रोहाची भूमिका घेत असताना, ज्यावेळी समाजातल्या शेवटच्या घटकाचा आपण आवाज उठवायला जातो त्यावेळी या गोष्टीनं सामोरं जावंच लागतं. यातून तावून सुलाखून निघाल्याशिवाय पुढे आपल्याला वेळ येणारच नाही. माघार घेण्याचा निर्णय घेतला, काय चर्चा झाली, काय मागण्या मी आता माझे जे प्रश्न आहेत, मी जे बोललेलो आहे त्याच्यावर मी स्टिकअप आहे. माझा आजपर्यंतचा अनुभव माझा तरी समाधानकारक नाही, म्हणून मी एवढ्या आकांड तांडव करून मी बोलत होतो. पण मी ही निवडणूक झाल्यानंतर मी थांबणार आहे का? अजिबात थांबणार नाही. मी माझे प्रश्न अगदी सुनेत्राताई असो, मुख्यमंत्री महोदय असोत किंवा उपमुख्यमंत्री महोदय असोत, एकनाथजी शिंदे असोत, यांच्याकडे मी त्याच तावानं त्याच त्वेषाने या भूमिका मांडत राहणार आहे. जोपर्यंत या भूमिका, आणि हे बघा, काही आंदोलनं आम्ही केलेले आहेत, त्यामध्ये काही सक्सेस आंदोलन आहेत, काही अनसक्सेस आंदोलन आहेत, काही मध्ये रिझल्ट मिळतील का नाही याची आम्हाला उत्तर माहित नाही. म्हणून आम्ही थांबणार नाही. निवडणूक हा एक 10-15 दिवसाचा कालावधी आहे, पण पुढचा कालावधी आम्हाला प्रश्न मांडण्यासाठी आहेच. हे बघा, खूप मोठी माणसं आहेत ती. काय चर्चा झाली, कोणवरून किती बोलले हे मी सांगणार नाही, पण त्यांची जी रिक्वेस्ट होती ती 2 वाक्यांचीच होती. आज ऐका ना, एक मिनिट, आज माझी विनंती, तुम्हा सगळ्यांना विनंती की आपण सगळे आता पत्रकार बांधव, मीडियाचे प्रतिनिधी आहात. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हाके सरांचं मी खरंच राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं आभार ह्यासाठी मानतो की त्यांनी शेवटी त्यांचं जे बाकीच्या गोष्टी त्यांचं ते चालू राहणार आहेत. शेवटी सुनेत्रा वहिनींसाठी ही पोटनिवडणूक होती, दादांचं अपघाती निधन झालेलं आहे, आणि शेवटी हा मेसेज एक चांगला जावा की हा दुःखद प्रसंग आहे बारामतीवर उरलेला, आणि या दुःखद प्रसंगामध्ये निश्चित प्रकारे शेवटी आपण सगळ्याचा विचार करून, सारांशावर विचार करून त्यांची निवडणुकीची तयारी असताना सुद्धा सुनेत्रा वहिनींचा फोन, मी स्वतः त्यांना विनंती, सुनेत्रा वहिनीची विनंती, ही गोष्ट आपण माघार घेणं का गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टी त्यांनी एक माघार, पण त्यांनी एवढं असताना सुद्धा, त्यांची तयारी असताना सुद्धा ते आज ते माघार या निवडणुकीच्या ह्याच्या उमेदवार ते माघार घेत आहेत. तर निश्चित प्रकारे मी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो, आणि त्यांचा तो लढा, त्यांची जी काय ते त्यांचा तो पुढे त्यांचं राहील. पण आजची निवडणूक हे सुनेत्रा वहिनी दादांसाठी, दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि सुनेत्रा वहिनींच्या एक प्रतिनिधी म्हणून विनंती करून त्यासाठी ते माघारी घेत आहेत. निश्चित प्रकारे त्यांचं पक्षाच्या तुम्ही या पोटनिवडणुकीतून माघार घेतली असं म्हणून फक्त आम्हाला तेवढाच प्रश्नाचं उत्तर हवं. अरे एवढी प्रेस झाली ना, मी माघार घेतली. तुम्ही 8 दिवसापासून तुम्ही प्रचार करताय गावागावात. प्रचार म्हणण्यापेक्षा लोकांच्या भीती गाठी घेतल्या, गावागावात तुम्हाला मागणी झाली की तुम्ही उमेदवार म्हणून उभं राहा. आता तुम्ही जो निर्णय घेतलेला, आता लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावरती पाणी फिरलं म्हणाले नाही. मी गेल्या 8 दिवसापासून, हा समज तुम्ही इथले पत्रकार आहात, मी गेल्या वर्षानुवर्ष बारामतीचा कनेक्ट आणि पूर्ण या प्रचार तुम्ही गावगाव फिरत असताना नाही, मी कधी निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला मी अनेक प्रश्नावरती ऐका, मी अनेक प्रश्नावरती आवाज उठवण्याचा प्रयत्न केलाय, अनेक प्रश्नावरती आवाज उठवण्याचा प्रयत्न केलाय. हा 8 दिवस 10 दिवस लोकांची मागणी असं सांगितलं, दादांच्या दुःखद निधनानंतर आणि त्याच्या अगोदर, बरोबर, हे 2 वेगळे भाग आहेत. आणि मी बोललोय ना, नाही कुठं म्हणतोय, मी बोललोयच, लोकांचा आग्रह म्हटलेच ना. पण एवढी वरिष्ठ मंडळी ज्यावेळी बोलतात त्यावेळी राजकारणामध्ये समय सूचकता आणि काही गोष्टी तडजोड, 2 पावलं मागे येणं, 2 पावलं पुढे जाणं, ह्या गोष्टी आहेतच ना. मी ऐकतोय का नाही तुम्हाला माहिती आहे ना सगळ्या महाराष्ट्राला. तुम्हाला महाराष्ट्रात 4 वर्षात, गेल्या 4 वर्षामध्ये लक्ष्मण हाके माहिती आहे तुम्हाला. मंदारजी, आज त्यांनी सुनेत्रा वहिनी दादांच्या श्रद्धांजली वाहण्यासाठी आज बारामतीमध्ये दुःखात हे प्रमाणे सुनेत्रा वहिनींना पाठिंबा देण्यासाठी आज त्यांनी माघार घेतलेली. चंद्रकांत वाघमोडे नावाचे कोणते जे सहकारी होते, तर ते म्हटलं की ते निवडणूक अर्ज भरणार आहेत. हे बघा, त्यांचा विषय वेगळा आहे, माझा विषय वेगळा आहे. आम्ही जरी कार्यकर्ते असलो, प्रत्येकाला हे आहेच ना. पण मी अरे तडजोड कसली तडजोड, मी एक कार्यकर्ता आहे, सामान्य कार्यकर्ता आहे. माझे प्रश्न मी म्हटलं ना पुढे कंटिन्यू झाला आहे.